आपण ऐकलंय की स्वर्गातील इंद्रलोकात तेच लोक सहज प्रवेश मिळवतात जे पृथ्वीवर राहून स्वतः स्वाहा करत यज्ञ करतात. पण जर कोणाला स्वर्गातील श्रेष्ठतम पद म्हणजे इंद्रपद प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी 100 अश्वमेध यज्ञ विधीपूर्वक करावे लागतात. आजच्या काळात तसं करणं अशक्यप्राय आहे. पण जर तुम्हाला असं सांगितलं की असं एक व्रत आहे जे इंद्रपद प्राप्त करण्या इतकं नव्हे तर त्याहून 10 पट अधिक पुण्य देतं आणि तेही या घोर कलियुगात राहून, तर कसं वाटेल? होय, हेच ते महापुण्यदायी व्रत त्रिस्पृशा एकादशीचं, जे यावर्षी 2 नोव्हेंबर प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी आहे. त्रिस्पृशा म्हणजे 3 तिथींना स्पर्श करणारी. उदयकाळी थोडीशी एकादशी, मध्ये पूर्ण द्वादशी आणि शेवटी किंचित त्रयोदशी असेल तर ती त्रिस्पृशा एकादशी म्हणून ओळखली जाते. या एकादशीला व्रत उपवास करणाऱ्यावर अमाप पुण्य बरसतं. कसं? 1000 एकादशींचं फळ, 1000 अश्वमेध यज्ञांचं फळ, 100 वाजपेय यज्ञांचं फळ आणि कोट्यावधी तीर्थस्नानांचं फळ, हे सर्व एकाच त्रिस्पृशा एकादशीचं व्रत केल्याने प्राप्त होतं. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कापूर आरतीच्या वेळी कोणता मंत्र म्हणावा याची सविस्तर माहिती डिस्क्रिप्शन व कमेंट बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर मिळेल. म्हणून या त्रिस्पृशा प्रबोधिनी एकादशीचं व्रत स्वतः करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची सेवा देखील करा, कारण असे पुण्यप्रद अवसर वारंवार येत नाहीत. हरिओम.